तुकारामांचं विधान माहिती का, अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. असं जेव्हा होतं ना तेव्हा कोणी त्याला अडवू शकत नाही. मग ती भाषा पण अशी आहे की ती आपण आपल्या अंतर्मनातनं प्रकट व्हायला पाहिजे. तुम्ही तंत्रज्ञानाचा विषय काढला आणि इंग्रजीचा उल्लेख केला. इंग्रजी ही फार आत्ताची भाषा आहे. वेगवेगळ्या कारणासाठी तिची उत्पत्ती झाली आणि ती मग पॉप्युलर झाली. कदाचित त्या 300-400 वर्षात ती इंग्रजांनी फार उचलून धरली आणि कैद्यांसाठी केली. पण आता इंग्रजीचं फॅड आलंय. मराठी शाळा मागे पडा. आपण तर विद्यापीठाच्या गोष्टी करतोय, इथे मराठी शाळेला विद्यार्थी नाही आहेत. मग या मराठी शाळे मागे पडण्याला मला तुमच्याकडून थोडक्यात जाणून घ्यायचं आहे की मराठी शाळा मागे पडण्याला पालक जबाबदार आहेत का? पालक असं म्हणता येत नाही. एकूण मराठी माणसाची मेंटॅलिटी जी आहे ती याला जबाबदार आहे. म्हणजे मेंटॅलिटीला मी मुद्दाम तुम्हाला थांबवता येतं. तुम्ही सांगितलं की तंत्रज्ञानाला जोडली तर होईल. आणि तंत्रज्ञान जे आहे, लोकांना वाटतं की इंग्लिश म्हणजे तंत्रज्ञान. म्हणजे आजही असं होतं की मुलाला इंग्लिश बोलायला यायला लागलं की तो हुशार. लोक हे विसरलेत की इंग्रजी एक भाषा आहे, ते ज्ञान नाही आहे. मग तुम्ही जे मेंटॅलिटीचा विषय काढला पालकांची, मग ही मेंटॅलिटी झाली आहे का की इंग्रजी म्हणजे हुशार किंवा इंग्रजी म्हणजे ज्ञान? तुम्ही ज्ञान आणि तंत्रज्ञान शिकायचं असेल तर तुम्हाला इंग्रजी आवश्यक आहे. त्याबद्दल काही दुमत असण्याचं काम नाही. कारण तुम्हाला भारताच्या दरवाजातून बाहेर पडल्यानंतर किंवा आपल्या भाषेच्या दरवाजातून बाहेर पडल्यानंतर जगामध्ये इंग्रजीच्या दरवाजातूनच आपल्याला प्रवेश करावा लागतो दुसरीकडे कुठे. त्यामुळे इंग्रजी सोडून पण चालणार नाही चालणार. पण मराठीची अस्मिता सोडून चालणार नाही, मराठीची संस्कृती सोडून चालणार नाही आपल्याला. आणि ही भाषा जी आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की प्राथमिक शिक्षण जे आहे ते आपलं मराठीतून का देत नाही आपण, हा मोठा प्रश्न आहे. कारण जगामध्ये कुठल्याही भाषा तज्ज्ञांचा अनुभव घ्या, अनेक मानसशास्त्रज्ञांचा अनुभव घ्या, ते म्हणतात की तुम्ही तुमचं प्राथमिक शिक्षण जे आहे ते तुम्ही मातृभाषेतून बरोबर पाहिजे. आणि आपण जर आपलं प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून नाही दिलं तर हे भविष्य काळामध्ये आपलं नुकसान पण आहे. अगदी. कारण मुलगा जेव्हा आपल्या गोष्टी शिकतो तो केवळ काही भाषेतून शिकत नाही, तो अनेक आपल्या अवतीभोवतीच्या पर्यावरणातून शिकत असतो. बरोबर आहे. अवतीभोवतीचं पर्यावरण म्हणजे आपली संस्कृती असते. मग ह्या संस्कृतीमध्ये अनेक गोष्टी असतात आणि त्या सगळ्या गोष्टी ह्या इंग्रजीतून आपण आयात करू शकत नाही करू शकत. त्या तुम्हाला तुमच्या संस्कृतीतून निर्माण होतात. बरोबर आहे. किंवा आपले नातेसंबंध आहेत, आपला भोवतालचा निसर्ग आहे, आपल्या भोवतालची सामाजिक जी परिस्थिती आहे, ही सगळी आपली मराठी संस्कृती आहे आणि याच्यासह आपल्याला शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही घरच्यांसारखंच वागलं पाहिजे, पाहुण्यांसारखं वागून उपयोग नाहीये. थोडक्यात महाराष्ट्रात राहायचं आहे किंवा महाराष्ट्रात तुमचा जन्म झालाय तर आधी तुमची भाषा समजून घ्या, मग तुम्ही नंतर घेऊ शकता तुम्ही. आणि आता जेवढे काही आपल्या भारतातून विद्वान झालेले आहेत, 50 वर्षापूर्वी जे विद्वान झालेले आहेत, 30 वर्षापूर्वी, त्यांनी कुठे बालपणामध्ये इंग्रजी शाळेच्या मराठीचे आधी मोठे मोठे अधिकारी परदेशात गेलेले IT तज्ञ सुद्धा मराठीतूनच शिकलेले आहेत आणि नंतर त्यांनी इंग्रजी भाषा ग्रास्प केलेली आहे. क्या बात. काही वयाच्या विशिष्ट वयानंतर आपण दुसरी भाषा शिकू शकतो, अगदी शिकू शकतो. पण ज्या बेसिक संवेदना आहेत, माणसाच्या ज्या भावना आहेत आणि एखाद्या मुलाचा सामाजिक विकास जो आहे तो भावनिक विकास, सामाजिक विकास हा त्याच्या स्वभाषेतून जितका होतो तेवढा परभाषेतून होत नाही. नक्कीच. आणि म्हणून त्याला इथल्या आधी संस्कृतीचा भाग व्हायला पाहिजे आणि तो संस्कृतीचा त्याला भाग व्हायचा असेल तर त्यानं त्याच्या भाषेमध्ये शिक्षण घेतलं पाहिजे. नक्की. आणि मग त्याची पाळंमुळे एकदा घट्ट झाली की तो त्याच्या भूमीमध्ये तर तो कुठेही विस्तारू शकतो, कुठलीही भाषा शिकू. इंग्रजीच का, इतर कोणतीही जगातली भाषा तो शिकू. हे आपले रूट्स आहेत. एक्झॅक्ट. ही मुळं आहेत आपली. ही मुळं आधी आपली घट्ट असली पाहिजेत आणि ती मुळं आपल्या मातृभाषेमध्ये आहेत. नक्कीच. सर, तुम्ही भाषेच्या उमऱ्याबाहेर जाण्याचा प्रश्न काढलात किंवा विषय काढला आणि भारताच्या बाहेर जायचं असेल तर मी असं वाचनात आलंय माझ्या की जे स्पेस स्टेशन आहे वरती, त्या स्पेस स्टेशनमध्ये काही 50 जगभरातल्या 50 भाषांचा उल्लेख आहे. त्या 50 भाषांमध्ये मराठीचा उल्लेख आहे. मराठीचा उल्लेख आहे की जर कुठून
अंतराळातून एलियन आले, नाही का, परप्रांतीय तर लांबचीच गोष्ट आहे, एलियन आले आणि कदाचित ते मराठी किंवा त्या 50 भाषांपैकी एक भाषा ओळखत, तर जगभरातल्या त्या तंत्रज्ञानातल्या तज्ज्ञ लोकांनी मराठीचा उल्लेख केलाय. पण तरीसुद्धा आज आपल्याकडे इंग्लिश बोलणं आधुनिक होतंय आणि मराठी बोलणं हे मागासलेपणाचं मानलं जातंय. हा गैरसमज झालाय का आणि तो कसा दूर करायचा? हा गैरसमजच म्हणायला हवा आपल्याला, की मराठी बोललं म्हणजे आपण मागास आहोत, ही हा. चुकीची गोष्ट आहे. उलट मराठी बोलल्यानंतर जी आत्मीयता आहे आपली, म्हणजे तुम्ही समजा परदेशात गेला आणि तिथं एखाद्या एअरपोर्टवर तुम्हाला मराठी माणूस भेटला, राईट. तर ज्या आपुलकीनं आपण तिथे जातो, ती आपुलकी जी आहे ती महत्वाची आहे. आणि ह्या गैरसमजातून बाहेर पडण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, बरोबर. की आपल्याला आपली भाषा ही आपल्या अस्मितेची आहे. तुम्ही साऊथमध्ये गेल्यानंतर ते लोक त्यांच्या भाषेचा आग्रह धरतात, सुरुवात तिथून करतात. त्यांना येवो न येवो, पण ते आपल्या भाषेचा आग्रह धरतात. मराठी माणसानं का आग्रह धरू नये असा? आणि तो धरत नाही, ही आपली म्हणजे शोकांतिकाच आहे आपल्यासाठी. दुर्दैवाची मराठीच्या वाढीसाठी सुद्धा ते धोकादायक आहे. विशेषतः जे पुणे मुंबई सारखी शहरं आहेत, त्या शहरांमध्ये हा आपल्याला अनुभव येतो की लोक तिथं बोलताना सुरुवात करतात इंग्रजीमध्ये किंवा हिंदी. हिंदीमध्ये सुरू करतात. तुम्ही ग्रामीण भागात येऊन जर असं बोलायचा प्रयत्न केला तर तुम्हाला वेड्यात काढतील. बरोबर आहे. तर या लोकांनी म्हणजे कसं आहे की जेव्हा समाजातला अभिजन वर्ग जे काही करतो ते त्याचं अनुकरण सगळा होत असतं. पण ह्या अभिजन वर्ग हा तसा म्हणजे बुद्धिवादी असतो, त्याला जरा आपला विचार असतो, तर त्यांनी आपली भाषा, आपली परंपरा, आपली अस्मिता ही जाणीवपूर्वक जोपासली पाहिजे. बरोबर आहे. आज मीडियामध्ये येणारे जे लोक आहेत, आज मीडियामध्ये येणारे लोक अनेक कॅरेक्टर्स जे आहेत ते त्यांच्या प्रादेशिक भाषेमुळं पुढे आलेले आहेत. बरोबर आहे. मग हे करिअर आहे ना त्यांचं. मग असं जर ह्यातून एवढं मोठं आपल्याला करिअर असेल तर आपण आपली भाषा का करिअरसाठी निवडत नाही? बरोबर आहे. आपल्या भाषेमध्ये अनेक अशा संधी आहेत, अनेक थीम आहेत, अनेक अशा कथानकं आहेत की तुम्ही जगभरामध्ये ती घेऊन बाहेर जाऊ शकता. अगदीच. आज तमिळमधले अनेक चित्रपट हे पहिल्यांदा आपल्या भाषेत चित्रपट तयार करतात आणि मग त्याचं डबिंग जगभरातल्या भाषांमध्ये. कारण ते काय करतायत, ते त्यांची संस्कृती, त्यांची भाषा आणि त्यांची अस्मिता म्हणजे उत्स्फूर्तपणे मानतात. अभिमानास्पद पुढे येतात जगापुढे. आणि ते उत्स्फूर्तपणे जेव्हा आपण मांडतो तेव्हा ते खरं मूल्यवान असतं. म्हणजे तुकारामांचं विधान माहिती की अंतरीचे धावे स्वभावे बाहेर, असं जेव्हा होतं ना तेव्हा कोणी त्याला अडवू शकत नाही. मग ती भाषा पण अशी आहे की ती आपण आपल्या अंतर्मनातनं प्रकट व्हायला पाहिजे.